नमस्कार मंडळी, मी आहे मिस्टर पप्या. तर आपण बघूया, मी आलेलो आहे पिंपरी चिंचवडमध्ये. तर आपण इथं थांबलो आहे आणि माझ्या मागे आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे ना जन्मपासून तर पूर्ण त्यांची स्टोरी सांगितलेली आहे. आणि आता ना ती आपण स्टोरी बघणार आहे. तर तुम्ही ना नक्की सांगा तुम्हाला स्टोरी कशी वाटली. तर आहे ना मी जिथं बसलो आहे त्याच्या मागेच एक वडा झाड आहे. वडा झाडापाशी एवढं अप्रतिम आहे ना शिवाजी महाराजांचं आहे ना दाखवली ना, म्हणजे स्टोरी सांगितली आहे. तर तुम्ही पण आहे ना सांगू शकत नाही. मी आहे ना विचार करताना म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या की ना मी काय सांगणार आहे आता. कारण ते सांगताना ना मला अक्षरशः अंगावर काटा येत होता. कारण एवढं भारी ना ज्याने पण ते बनवलं आहे ना खूप छान. आणि ती कला आहे ना आपल्या ना महाराष्ट्रामध्येची ही कला आहे ना आपल्या देशातून बाहेर जाता कामीच नाही. चला मंडळी, तर मी आहे ना तुम्हाला दाखवतो त्यांचा पूर्ण इतिहास. तर आपण बघणार आहे त्यांचा आता इतिहास जो आपल्याला ना वाचून कळत नाही ना, तर आपण तो ना डोळ्यानं बघून आहे ना आपल्याला कळतो. तर आता आपण आहे ना तो इतिहास बघूया. तर चला मंडळी, मी आहे मिस्टर पप्या आणि माझ्यासोबत तुम्ही पण आता बघणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. तर मंडळी आता आपण बघूया छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. तर बघू शकता हे चित्र आहे ना एवढं भारी काढलं ना आणि बनवलं आहे. आणि त्याच्यात रंगरंगोटी आहे ना किती भारी केलं बघा. आणि इथं ना म्हणजे शिवनेरी किल्ला आहे ना छत्रपती शिवाजी महाराज जन्म झाला होता. तर हा म्हणजे उल्लेख आहे ना इथं करण्यात आलेला आहे. तर आपण बघू शकताय किती भारी दिसत आहे. आणि सगळे म्हणजे त्यांना ना ते आपण नाव ठेवतो ना तर ते म्हणजे तवाच आहे. बघू शकता किती भारी आहे, पाळणा आहे पूर्ण, त्यांचे असे घरचे परिवार दाखवला आहे. म्हणजे हे ना त्याला महाराष्ट्राचं जे बघतात. कसं वाटलं तुम्हाला. त्यानंतर आहे ना आपण पुढं बघूया. तर इथूनच आहे ना थोडं पुढे गेलं ना या साईडला तर बघू शकताय छत्रपती शिवाजी महाराजांना ना ज्या आपल्या तुळजाभवानी आई होत्या ना त्यांनी ना त्यांना तलवार देत होते. तर बघा ते त्यांचा आशीर्वाद घेताना ना किती छान असं आहे ना चित्र त्यांचे हे केले, म्हणजे कला दाखवली याच्यात. आणि इकडं त्यांचे म्हणजे आपलं हे करतो ना अभिषेक त्याप्रमाणे ना इथं हे चित्र दाखवलं आहे. तर असं चित्र बनवायला ना खूप मेहनत लागते आणि कष्ट पण लागतात आणि वेळ पण लागतो. पण पिंपरीमध्ये ना हे असं बघायला ना तुम्हाला यावंच लागेल. पिंपरीमध्ये असं खूपच छान दाखवलं इथं. नंतर आपण आहे ना पुढं बघूया त्यांच्या ना राज्याभिषेक केलता. तर हे बघा हे त्यांचं आहे ना राज्याभिषेक केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं सगळे ना त्यांचं पूर्ण दरबार दाखवलं आहे. जसं की रायगड किल्ल्यावर आहे ना तसं याचं म्हणजे चित्र दाखवण्यात आलेलं आहे. आणि कला आहे ना खूप छान आहे, मला तर खूप आवडलं. नंतर ना बघा अब्दुल्ला आला. कसं आहे आपला अब्दुल्ल्याला नाही तसं मारलेला बघू शकताय का कसं पोट फोडलेलं. हे ना कसलं म्हणजे ना या चित्राचं कळतं की ना हा कोण होता आणि याला आहे ना कसा मारलाय कसा तोडलाय. आणि हे बघा इथं आपले ना मावळे एक नंबर असे इथं मावळे दाखवलेले. मला बघूनच खूप छान वाटते. अरे तिच्या याला त्या अब्दुल्ल्याच्या काय अवकात आहे त्याची. आपले छत्रपती शिवाजी महाराजांना ना तो हे करायला चाललेला आणि आपण आहे ना असंच ना त्यांच्या ना पोटानं वार केला पाहिजे. मागून वार करण्याची मजा नाही आहे ना ती पुढून वार करण्यात म्हणजे माहिती आहे का. नंतर आहे ना पुढं बघा तर हे आपले शिवाजी महाराजांना आहे ना हे करताना आपलं समुद्री मार्गावर कसं काय चालायचं ना त्यांचं. तर ते जागा बिजा दाखवल्या खूप छान असं अप्रतिम दाखवले. त्यानंतर इथं मंदिर आहे काळभैरवनाथाचं आणि त्याच्यासमोरच आहे. आणि आपले तुकाराम महाराज त्यांची जरा कीर्तन ते होते ना तेव्हा त्यांची वेळ चालती तर बघू शकताय. त्यानंतर इकडे दरवाजा आहे आणि इथून आपण आत जाऊ शकतो. तर चला आत जाऊन दाखवू तुम्हाला. मी तर पहिली चप्पल काढतोय कारण आपण छत्रपती शिवाजी महाराजांची चाललंय. लवकर पण नाही भारी बघा ना. मी तर वर आलो डायरेक्ट. मंडळी वर आले आपण बघू शकते हे आपले छत्रपती शिवाजी महाराज कशी दिसतात आहे का नाही एक मला तर. आणि यांचे हे स्थान म्हणजे इथं आपले छत्रपती शिवाजी विराजमान बसलेले आहे. तर तुम्हाला काय वाटतं. मला तर ना त्यांना बघून खूपच होतं आहे आणि मी त्यांच्या दर्शन घेणार आहे. हे माझे मित्र आलेले बघू शकताय. वर या
कोण नाही काय कडे वर ये. तर आता माझे मित्र आहे ना छत्रपती शिवाजी महाराज. अरे की वर. तर मित्र तिकडं मंदिर पाया पाडा चालले आहेत. पण मला तर मंदिरापाशी आहे ना आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन झाले. आणि ना सगळे देवांपेक्षा आहे ना आपले आहे ना हे देव खूप हे मला एका देवाचा आशीर्वाद भेटला ना म्हणजे सगळ्या देवांचा आशीर्वाद भेटला. आणि ते म्हणजे आपले ना छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्यांचा आशीर्वाद घेणं खूप हे मोठं नशीब लागतं. आणि मी त्यांचा आशीर्वाद घेतला आहे. तर मंडळी काय वाटते तुम्हाला. तर मंडळी मी आपल्या महाराजांना आशीर्वाद घेतला आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे तर मला त्यांचा आशीर्वाद भेटून खूप असं झालेलं आहे. आणि नक्कीच लागतो असं त्यांचं इथपर आशीर्वाद. तर मंडळी आम्ही आलो चाकण गाव फिरून म्हणजे चाकणात आले आम्ही. रात्री चाकण म्हणजे ही आमची मागली सोसायटी आहे. आणि पिंपरी गावातून पूर्ण फिरून शेवटी आज आमची आहे ना चाकणला भेट दिली आहे. आणि ना पिंपरी गाव एवढं हिंडले ना तुम्हाला सांगू शकत नाही की खूप फिरलेलो आहे. आणि ना माझ्या पुढे ना माझे मित्र बसलेले आहे. तर त्यांना काय त्यांची बोलण्याची इच्छा नाही कारण ते एवढे दमलेत ना खूप दमलेले. त्यांचे हातपाय पूर्ण थकलेले एवढे थकलेत ना खूप हे झाले. आणि एक तर माय का बघू राहिले आता काय माहिती काय विचार आलं तर मला. बाणगोळी इथं बसलेले आहे. आणि आपण बघू शकताय हे बघत होतं माझ्याकडं. आणि आता मग बघतायचे. आणि याने तर मोबाईलमध्ये डोकं घातलेले आहे. मला वाटते त्याच्या आयटमनी त्याला दिलेला विषय काहीतरी त्यांचा विषय चालू आहे. एवढं चॅटिंग करतंय ना बोलायच नको. खूप चॅटिंग करतंय. वाटलं नसतं मला एवढं चॅटिंग करत असेल ती कमेंट सांगून सांगा याचे आयटम कोण असेल. आणि हे तर बघा दोघं खूप दमलेले एवढं कोण दमलेलं असतं का काय माहीत. आम्ही तर ट्रिपल शीट गेलो होतो. आणि ट्रिपल शीटवरून आहे ना सगळे नियम मोडले पिंपरीचे ना. आम्ही सगळे नियम मोडले. टोल नाके मोडले. जेवढं आम्हाला काय दिसत होतं ना सगळं मोडं केलंय. विचार नसून केला एवढं काही हे झालंय. डायरेक्ट पोलिस डायरेक्ट आम्ही बाजूला गेले आहेत. कोणाला आडो येऊन दिलं नाही एवढं. आणि हे माझे कार्यकर्ते ना खूप असे हे झाले. काय वाटत असेल तुम्हाला आम्ही मोडले असेल ना टोल नाका सगळं जे दिसलं ते अरे सगळं मोडलं ना आपण. मागून म्हणतो एकाला तर काय विषय झाला आम्ही ना ते लागलं फोटो काढायला. मी डायरेक्ट नंबर प्लेट हातात केला. ते बघते माय का मी बघते सगळे आहे का नाही यावंच लागतं ना आमच्या मध्यमध्ये. काय विषय आहे का आपल्या मज्जा असते तशी काय रे तुला लागते कसं बघत होते ते आठवतं